छावा चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांनी जे धैर्य, स्वराज्य निष्ठा आणि जाज्वल्य धर्मप्रेम दाखवलं त्याला इतिहासात तोडच नाही. असे असून सुद्धा ज्या व्यक्तीच्या कर्तृत्वावर, संघर्षावर हे स्वराज्य अबाधित राखलं गेलं, पती निधनानंतर ज्या धैर्याने आणि संघर्षाने ज्याने हिंदवी स्वराज्याचा भगवा ध्वज फडकावत ठेवला त्या म्हणजेच स्वराज्याच्या महाराणी कुलमुखत्यार आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या अर्धांगिनी म्हणजेच येसूबाई होय. एखाद्या चक्रीवादळात किंवा सुनामीमध्ये घराची जी अवस्था होते तसेच हिंदवी स्वराज्याची झाली होती. चहूबाजूने हिंदवी स्वराज्याला शत्रूने घेरलं होतं. पतीची झालेली हत्या, माहेरावर लागलेला फितुरीचा कलंक असे असताना ज्या निष्ठेने ज्याने आपल्या मुलाला गादीवर न बसवता आपले धीर म्हणजेच राजाराम महाराजांना गादीवर बसवून स्वराज्य हे ऐरेगऱ्याचे नसून छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर भक्कमच उभारलेलं आहे. हे मुघलांना, आदिलशाहींना, इंग्रजांना, पोर्तुगीजांना दाखवून दिलं आणि स्वराज्याचा जो लढा आहे तो अखंडितपणे चालूच राहील असं सर्व शत्रूंना दाखवून दिलं. स्वराज्याच्या राजांना जिंजीसारख्या सुरक्षित किल्ल्यात सुरक्षित करून एकट्या येसूबाईने रायगड हा किल्ला 8 ते 9 महिने लढवला गेला. परंतु स्वराज्याची असलेली मोठी फौज आणि स्वराज्याचा असलेला शत्रूचा धोका पाहून स्वराज्याचं जे धोरण आहे त्यानुसार त्यांनी अत्यंत चालाकीने जुल्फिकार खानाला रायगड हा गड देऊन हिंदवी स्वराज्य अबाधित राखलं गेलं. अंधाराला घाबरायचं नसतं तर त्यातून मार्ग काढायचा असतो हे येसूबाईनं दाखवून दिलं. छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत जी येसूबाई जिजामाताने जे कार्य केलं होतं, जिजामाताने जो राजकार सांभाळला होता त्याचप्रमाणे येसूबाईने छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये हा स्वराज्याचा गाडा एक दुसऱ्या जिजामाताप्रमाणे हाकला होता. एवढेच नव्हे तर येसूबाईने छत्रपती संभाजी महाराज हे गडावर नसताना रायगडाचा किल्लेदार असलेल्या किल्लेदाराने मुघलाशी वाटाघाटी करून रायगड मुघलांना कसा देता येईल यासाठी मुघलाशी संधान साधलं होतं. पण चाणाक्ष असलेल्या येसूबाईने हे हेरून त्याचा डाव हाणून पाडला आणि राजद्रोहाच्या गुन्ह्याखाली त्यांना मृत्यूदंड शिक्षा सुनावली. यातून त्यांचं धैर्य दिसून येतं. संभाजी महाराजाप्रमाणे महाराणी येसूबाईंचा जो इतिहास जाज्वल्य आहे. 27 वर्ष स्वराज्यासाठी त्यांनी तुरुंगवास भोगला. महाभारतातील कुंतीला जेवढं दुःख आलं नसेल तेवढं येसूबाईच्या पदरी आलं होतं. ज्या क्रूरक्रम्या औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना हाल करून मारलं होतं त्याच्या छावणीमध्ये राहण्याचं दुःख त्यांच्यावर आलं होतं. असं असून सुद्धा न डगमवता त्याने हिंदवी स्वराज्याचा जो भगवा ध्वज आहे तो कायमच उंचावत ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून प्रसिद्ध इतिहासकार म्हणतो आम्ही कोण आहोत आम्हास माहीत नाही. पण कापूर होऊन स्वराज्यासाठी लढायचं एवढेच माहीत आहे आम्हाला. अशा ह्या येसूबाई होत्या. सख्या भावाला सुद्धा वतनासाठी त्यांनी विरोध केला. त्याने केवळ शंभू महाराजांच्याच विचाराला जागून हा स्वराज्याचा भगवा ध्वज उंचावर राहण्याचा प्रयत्न केला. स्वतःचा स्वार्थ न बघता त्यांनी राजाराम महाराजांना राजा बनवून या स्वराज्याचा विचार ह्या मातीमध्ये रुजवला गेला. 27 वर्षांनी सुटका झाल्यावर सुद्धा त्यांनी त्यांचा पुत्र शाहू महाराज यांनी मुघलाचा नायनाट करण्याचा जो संघर्ष उभा केला आणि म्हणूनच
अटकपर्यंत हा भगवा ध्वज फडकत गेला आणि मुघल फक्त नावालाच राहिले गेले म्हणून छत्रपती संभाजी महाराजांच्या अर्धांगिनी असलेल्या येसूबाई याने जो 27 वर्ष तुरुंगवास भोगला आणि येथील मराठ्यांच्या वीरामध्ये जो संघर्ष उभा केला तो जाज्वल्य आहे म्हणूनच छत्रपती संभाजी महाराजांच्या अर्धांगिनी असलेल्या येसूबाईंचा इतिहास त्यांचा त्यांनी केलेलं कार्य विसरता कामा नये। आजही साताऱ्याजवळ असलेल्या माहुली या ठिकाणी त्यांची समाधी आहे, त्या ठिकाणी आवर्जून जावा, त्या ठिकाणी समाजाचं दर्शन घ्या आणि त्याचा इतिहास समजून घ्यावा। आणि म्हणूनच मित्रांनो, हा व्हिडिओच्या माध्यमातून येसूबाईच्या जीवनाची थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। तुमच्याकडे काही माहिती असेल तर शेअर करा, कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा।